विजयाचा आपणास पहिल्यापासून आत्मविश्वास होता आणि आज तो आनंदाचा दिवस आलेला आहे. तिकीट डिक्लेअर झाल्यापासून आजच्या क्षणापर्यंत मला सुरुवातीपासून विश्वास होता की ही सीट 100% विकासाच्या जोरावर आपण निवडून देऊ आणि आज त्या ठिकाणी आज आपण याचा सगळ्यांनी आम्हाला काही सुरुवातीला कुठेतरी आपणास आपला म्हटल्याची खंत झालेली होती, मात्र आज आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. बांगड्या भरणं हे आमचं समस्येचं लक्षण असतं, पण बांगड्या भरणारे हात कमजोर नसतात ते मी वेळोवेळी म्हणत होते. त्यामुळे आम्हाला जर कोणी आपला सांगत तर त्यांचा गैरसमज आहे. वेळ पडत आहे ह्या हात तलवार पण सुद्धाची ताकद ठेवतात. ते मला तर वेळोवेळी प्रत्येक पदावर बसताना आम्ही एक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, पण कुठेतरी आम्हाला आपला म्हणून इनोड जातात त्याचं दुःख आहे. ताई, अनेक वेळा तुम्हाला संकटात सुद्धा कधी रडताना पाहिलं नाही, आज मात्र आनंदाश्रू आपल्या डोळ्यात होते. आज आनंदाचा जर क्षण असला तर एका डोळ्यात अश्रू पण आहे. आज पिताजी माझ्यासोबत नाही, तशात त्यांचं स्वप्न होतं की मी ह्या पदापर्यंत जावं. आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण होतं, पण ते आज माझ्यासोबत नाही. पण आज सगळे माझे भाऊ, माझे बहिणी, आमचे सगळे नेते, सन्माननीय गिरीश भाऊ महाजन, मंगेश दादा, सगळे राजूबाबा होळे, गुलाबभाऊ, अनिल दादा, चिमण आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जनता जनार्दन आज माझ्यासोबत त्याच पद्धतीने आज माझ्यासोबत आहे. पण म्हणूनच ही सीट आम्ही मोठ्या पद्धतीने निवडून आणि राखू शकतो. ताई, जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच 2 महिला खासदार, एकाच जिल्ह्यातून 2 महिला खासदार राजधानी एक्सप्रेसनं दिल्लीला जाणार आहेत. याचा आनंद आहेच. म्हणजे 2029ची वाट न बघता तर 33% आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर महिलांना तिकीट दिलं. खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान संकट मोचन माझ्या पाठीमागे आणि सगळे महायुतीचे आमचे गुलाबभाऊ आणि त्याचा सगळे नेते, आमचे सगळे पदाधिकारी, मंगेश दादा, सावलीसारखे सगळे उभे होते आणि त्याचा मला भरपूर आनंद आहे. या कामात आमचे किशोर आप्पा आहेत, आमचे राजू मामा होळे आहेत आणि आमचे चिमण आबा सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. याचा मला सगळ्यात आनंद आहे की आपला मिळणाऱ्या लोकांना आज त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी सोबत राहून मला सबला कसं हे सिद्ध करून
दादा काय सांगाल आपण या ठिकाणी जळगाव लोकसभेचे 13वी फेरी पार पडलेली आहे. 2 लाखांच्या जवळपास त्या ठिकाणी स्मिता वाघांना लीड आहे. या ठिकाणी जळगावच्या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेमध्ये होतात, काय सांगा? असं आहे की खऱ्या अर्थाने इथं कार्यकर्ता हा किंगमेकरच्या भूमिकेत होता. गिरीश भाऊंच्या, गुलाब भाऊंच्या आणि दादांच्या मेहनतीने या सगळ्या आमदारांच्या चिमनाबा असतील, किशोराप्पा असतील, आमचे सगळे मित्र पक्षाचे असतील, यांच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज या विजयापर्यंत पोहोचता आलं. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून विरोधांना पुन्हा एकदा न्याय मिळून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यात आली. 2 लाख मतांचं मताधिक्य हे अगोदरही आम्ही वर्तवलं होतं. आणि मला असं वाटतं की हे सर्व खऱ्या अर्थाने श्रेय हे कार्यकर्त्यांचं आहे. अजूनही काही फेऱ्या बाकी दादा, काय वाटतं कितीपर्यंत हा लीड जाऊ शकतो? अजून साधारण 2,40,000 पर्यंत हा लीड पोहोचायची शक्यता आहे. तो 2,40,000-2,30,000 पर्यंत पोहोचेल. दादा सुरुवातीपासून उन्मेष पाटील यांनी, गिरीश महाजन असतील, आपण असेल, आपल्यावर टीकास्त्र त्यांनी टाकलेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या ठिकाणी सभा पार पडली होती. एकंदरीत राजकारण बघायला गेलं तर एकदम तापलेलं होतं जळगावमध्ये, काय सांगा? बघा, 5 वर्षात त्यांनी काही काम केलं नाही. 5 वर्षात पुढे मतदारसंघात संपर्कात नव्हते. त्यांनी फक्त त्यांचं अस्तित्व दाखवण्याच्या नादामध्ये करण पवार सारख्या मित्राचा बळी घेतला. या निकालात सुस्पष्ट झालंय. ज्या गिरीश महाजनांचं ते कौतुक गोडवे गात होते, अगरबत्त्या वळत होते, त्यांच्यावर बोलणं कदाचित त्यांचा तो संस्काराचा भाग असेल, त्यांचे ते संस्कार असतील. त्यांनी राजू देशमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली, एकेकाळी उद्धव ठाकरेंवर केली, एकेकाळी काँग्रेसवर केली. त्यांचा स्वभाव आहे की त्यांची उंची त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने कधीही वाढू शकले नाही. त्यांनी कोणाला तरी आरोप प्रत्यारोप करून त्यांची उंची वाढवली आणि आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. एकंदरीत बोललं जात होतं की टफ फाईट होणार. आता मात्र एकतर्फी चित्र झाले आणि कोण म्हटलं टफ फाईट होणार असं मत प्रवाह होत आहे. असं काही नव्हतं. हा भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्र पक्षाचा हा बालेकिल्ला आहे आणि या निकालात एकदम स्पष्ट झालंय. पुढच्या 5 वर्षामध्ये बघा, उमेश पाटलांनी काही काम केलं. 10 वर्षामध्ये विधानसभा 10 वर्ष ते सत्तेत होते, साधी कोटारी बांधू शकले नाही. आणि या लोकांनी टफ फाईट देणं हा विषय येतच नव्हता. आणि अगोदर सांगत होतो की हा लीड हा आम्हाला 10पेक्षा जास्त होते, पण कमीत कमी 2 लाख राहील हे मी निकालाच्या अगोदर 40 एका जाहीर भाषणात सांगितलं. काय संदेश द्याल? मला असं वाटतं की संदेश देण्यापेक्षा त्यांच्यात राहून त्यांनी कामं करावी. आता एकंदरीत महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे, देशाचं चित्र वेगळं आहे. देशामध्ये भाजपच्या जागा त्या ठिकाणी घडलेल्या आहे, महाराष्ट्रात देखील भाजपच्या जागा घडलेल्या आहे, काय सांगा? त्या घडलेल्या जागांच्या संदर्भात निश्चित नेतृत्व नेते हे आत्मपरीक्षण करतील. येणाऱ्या काळात त्यांना काही पराभवाचं शिकलं पाहिजे. लोकसभेचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत बघायला मिळेल. आता लोकसभेचं गणित विधानसभेचं गणित वेगळं असेल. आता या युत्या कशा होतात, कोण कसं राहतं याच्यावर ते सगळं गणित अवलंबून असेल. पण मला असं वाटतं की विधानसभेला याच्यापेक्षा अजून सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्यांदाच इतिहासामध्ये जळगाव जिल्ह्यामधल्या 2 महिला एक सोबत राजधानी एक्सप्रेसनं जाणार आहेत. अभिमानास्पद बाब आहे. ते खरं तर बघा, आता महिला या कधी दुय्यम स्थान नसलंच पाहिजे हे मी पण सांगितलं. आता पुढच्या इलेक्शनला महिलांना पण आरक्षण राहणार आहे आणि जळगावच्या 2 महिला दिल्या जात आहे. या 2 महिलांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. दादा एकंदरीत कुठेतरी आरोप केला होता मंगेश चव्हाणांना राजकारणात यायला 4 वर्ष होतात, 20 वर्षापासून राजकारण करतोय, त्यांना काय समजलं? आता त्यांना आरोप बघा, तुम्हाला सांगू का, उमेश पाटील हा एकदम मुली बच्चन माणूस आहे. त्याचं ग्राउंडवर कुठेही काम नाही. त्याच्या स्वतःच्या गावात एका बूथवर फक्त 3 मतांनी ते पुढे आहेत आणि एका बूथवर काहीतरी 50-60 मतांनी पुढे आहेत. म्हणजे त्याची परिस्थिती अशी की स्वतःच्या गावात तो पाणी देऊ शकत नाही, स्वतःच्या गावात शाळा बांधू शकला नाही, स्वतःच्या गावात ग्रामपंचायत नाही, स्वतःच्या गावात लाईट लावू शकला नाही. त्या माणसाने राज्यावर देशावर मोठ्या लोकांवर बोललं नाही पाहिजे. 5 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार फक्त मजा मारण्यात घालवले. ते कुठे घातले, काय घातले, मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे. कधीतरी बोलू, पण जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली.